मी ना मोठ्या वांग्यांचं भरीत करत नाही, कारण त्यातनं एकदम फुपशी असतात. तसे छोटे वांगे कसे टुमदार असतात, मस्त असतात. म्हणून मी मोस्टली ना या छोट्या वांग्यांचंच भरीत करते. चवीलासुद्धा सुंदर लागतं. माझी आजी ना मस्तपैकी चुलीत भाजलेलं खरपूस वांगं, त्यात कच्चा बारीक चिरलेला कांदा, कच्चा टोमॅटो, कच्ची मिरची सगळं बारीक चिरून घ्यायची. मस्तपैकी भरपूर कच्ची कोथिंबीर टाकायची आणि तसलं आम्ही खायचो वांग्याचं भरीत. पण इथं सासरी तसं चालत नाही. सासरी सगळ्यांना पकवलेलं चालतं. पकवलेलं म्हणजे काय, परतलेलं वांग्याचं भरीत खातात ते आवडीनं. आता फ्लॅटमध्ये आणणार कुठून चूल? त्यापेक्षा मग आम्ही काय करते, गॅसवरतीच भाजायची. त्याला आलटून-पालटून, उलटून-पलटून छान भाजून घ्यायची. भरपूर त्यात कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचा. मस्त छान होतं भरीत. माझ्यासारखी तुम्हाला आहे का कुणाला सवय, की कणिक मळून झाली की त्याच्यावर अशी बोटं उठवायची? मला नक्की कमेंट करून सांगा हां. कारण की नवरा म्हणतो तुझ्यासारखी तूच एकटी असशील. पण मी म्हटली नाही रे, माझी मम्मी स्वतःशीच करायची. म्हणून मला स्वतःशीच सवय लागली, की कणिक मळून स्वच्छ झाली की बोटं उठवायची. आता स्वयंपाक करताना असतात बायकांच्या काय काय सवयी. आता काय काय सांगायचं पुरुषांना? बारीक सारीक गोष्टी सांगून चालतंय का? नाही ना चालत आणि कळत तर अजिबात नाही त्यांना. म्हणून ह्या पुरुषांना का नाही जास्त काही एक्सप्लेन करून सांगायच्या भानगडीत पडायचंच नाही. त्यांनी काय विचारलं ना, की नुसतं असं स्माईल करायची तोंडाकडे बघून त्यांच्याकडे. ती म्हणते काय येड्याच्या नादीला लागायचं, राहू दे त्यापेक्षा आपले आपण कामं करावीत बघा. मग नवरा गेला ना किचनच्या बाहेर, की मस्तपैकी आपण आपल्या मनासारखं काम करू शकतो. आता मसाला सगळा चांगला भाजून झाला, की त्यात भाजलेली जी वांगी असतात, ती मस्तपैकी टाकायची. बारीक एकदम चेचायचं त्याला आणि एक झाकण लावून एक दमदार वाफ आणून दिली, की झालं आपलं वांग्याचं भरीत तयार. मग आज आमटी काय करायचं ह्याचं प्लॅनिंग मी कालच केलं होतं. कारण की काल दवाखान्यात गेलेली होती, हाडं दुखतात म्हणून. तर डॉक्टर म्हणले, "मॅडम नाचणी खावा, खजूर खावा, काळे मनुके खावा, जरा कॅल्शियम येईल, रक्त वाढेल." तर डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर ते तर सारखंच आम्ही खातो." तर म्हटलं की शेवगा खावा, शेवग्यात जास्त कॅल्शियम असतं." मग येता बाजारातनं नवऱ्यानं लगेच शेवग्याच्या शेंगा घेतल्या. आज त्याची मस्तपैकी आमटी केली. आता एकदा शेवगा खाऊन काही लगेच कॅल्शियम वाढणार आहे का? तर नाही. म्हणून ठरवलं की आठवड्यातनं 3 वेळा शेवग्याची आमटी ही फिक्स आहे आजपासून. ते एक बरंच झालं म्हणायचं. दररोज काय विचार करत बसायचं, की आज काय आमटी करू, आज काय आमटी करू? विचार करून डोक्याचा पाक भुगा होतो, तरी काही ऑप्शन सापडत नाही आपल्याला. काय का होईना त्या डॉक्टरांमुळे माझी छान सोय झाली मात्र. सगळा स्वयंपाक होतच आलेला. आता फक्त चपात्या राहिलेल्या होत्या. तेवढ्यात मग आले माझे मिस्टर मागून. ते उठले म्हणजे त्यांना लागतो गरम-गरम चहा. ते कधीच ऑर्डर सोडत नाहीत, की "निले चहा ठेव" म्हणून. निले म्हणजे ते मला प्रेमानं निले म्हणतात. स्वतः उठतात आणि चहा ठेवतात. स्वतःसाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. कारण त्यांना माहिती आहे मी ज्यावेळेस चपात्या करते ना, त्यावेळेस मला गरम-गरम चपाती मस्त फुगलेली आणि चहा प्यायला इतकं आवडतं ना, म्हणजे लहानपणापासून सवय आहे. दररोज नाही मी घेत, कधीतरीच घेते आणि त्यात मिस्टरांच्या हातचा आल्याचा चहा म्हणजे आई गं, इतका सुंदर लागतो ना, नक्की तुम्ही कधीतरी या प्यायला. सकाळपासूनच्या भुकेलेल्या पोटात अर्धी चपाती आणि गरम-गरम चहा गेला ना, की पुढचं काम करायला मात्र तरतरी येते. अशातच चहा पिऊन झाल्यानंतर मस्तपैकी बाकीच्या राहिलेल्या चपात्या केल्या आणि झालं. मिस्टरांना ताट वाढून दिलं, गरमागरम ते सजवले. उन्हाळा आहे, आंब्याचा सीझन आहे. 2 आंब्याच्या फोडी ठेवल्या ताटात. नवरा मस्तपैकी